होतो तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं अहो लवकर सांगा, लोक पैसे भरनात, वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थिती नुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही। त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। मी मात्र एक केलं, जे पीक कर्ज तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी, जे मराठीत म्हणतो ना की यांचा तो जुमलानामा, तो आम्ही मला वाटतं उद्या पहिल्यांदा त्या जुमलानामा त्या मुख्यमंत्री महोदयांना तो भेट द्या की तुम्ही जसा आरसा बघता तसा हा तुमचा जुमलानामा आहे, तो बघा आणि मग तुम्ही या अर्थसंकल्पाला उत्तर द्या। ठीक आहे। हा मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत, कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी। वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या महावितरणला भरतोय आम्ही, म्हणजे कोण? सरकार। आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे। ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे। आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4.25 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले। मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात, तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा, या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्यावे लागतात। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर। आज अजितदादा पवार यांच्या एका प्रेस कॉन्फरन्समधून त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी नाही असं त्यांनी सहजपणे म्हणून टाकलं, परंतु त्याच्यामागे किती शेतकऱ्यांचे कष्ट आहेत हे त्यांनी जाणले नाही। त्यांना हे कळायला पाहिजे होतं की आपण अगोदर आपल्या शेतकऱ्यांना कोणत्या धोरणावर आपण त्यांना वोटिंग मागितलं होतं आणि आत्ताच्या काळात त्यांनी साफ मनाई केली आणि शेतकऱ्यांना सरळ सरळ तुमचं जे काही कर्ज असेल ते बँकमध्ये भरून टाका, नाहीतर अन्यथा तुम्हाला त्याचं व्याज भरावे लागेल असंही त्यांनी त्यांच्या शब्दामधून स्पष्ट केलं। आणि ज्यांनी कोणी तुम्हाला निवडणुकीच्या काळात ह्या असे सांगितले होते की कर्जमाफी होईल म्हणून तुम्ही त्यांना वोट केलं, परंतु ते सरासरी एप्रिल फूल ठरवण्यात आले आणि अजितदादा पवार यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सरळ सरळ आपल्या शेतकऱ्यांना साफ मनाई करण्यात आलेली आहे। आणि या धोरणावर आपण बघूया की यामुळे आपण शेतकऱ्यांचं किती नुकसान केलं आणि शेतकऱ्यांवर विश्वास आहे का नाही हेही त्यांनी दाखवून दिलं आणि शेतकऱ्यांचाही त्यांच्यावर विश्वास आहे की नाही हेही आपण बघितलंच असेल। आणि अजितदादा यांचा 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा
हे त्यांना त्यांच्या लक्षात नसेल, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या ते लक्षात आहे आणि ते 70,000 कोटी म्हणजेच की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वतः 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळ्याचे लक्ष बाहेर काढलेल्या आहेत। आणि आपण बघूया की आता 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा हा सिंचन घोटाळा असून याच्या मागे किती मोठा घोटाळाही असू शकतो हे आपण बघितले असेल। हे असे लुच्चाळ कामं आपले राजकारणी लोक करतात आणि त्याचं सगळं हे भोगावं लागते ते आपल्या शेतकऱ्यांना। ही आपण बघितलंच असेल मित्रांनो। आणि 70,000 कोटी रुपये साधे नव्हेत की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि ज्यासाठी ते स्वतःच आरोपी आहेत आणि ते आरोपी असूनही त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही। आणि अशा अजित पवार आणि यांनी आपल्या एका वक्तव्यावर RR पाटील यांचे नाव घेऊन आणि आता त्यांचे प्रखर राजकीय विरोधक बनलेले काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता। आणि अशा प्रकारे आपले अजितदादा पवार यांनी कशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांनी निशाणा साधला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह कर्जदारांनी कर्ज माफीचा विचार सोडून द्या असंही त्यांनी सांगितलं। म्हणजेच की 70,000 हे त्यांच्यासाठी छोटी मोठी रक्कम असेल, परंतु हे शेतकऱ्यांच्या जर ताटात पडले असते तर शेतकऱ्यांचं किती भलं झालं असतं तर ते आपण जाणू शकता मित्रांनो। आणि आता 31 मार्च अखेर बँकेचे पैसे ताबडतोब भरावेत असं आपले अजितदादा पवार म्हटले। आपल्या शेतकऱ्यांना सरळ त्यांनी हे लवकरात लवकर त्यांचे कर्ज भरायला सांगितले आणि यांचे 70,000 कोटी रुपये हे त्यांच्या लक्षात नाहीत, परंतु आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आहेत। हे असं बघून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की नोंदवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक कमेंट शेअर नक्की करा। धन्यवाद मित्रांनो। जय श्रीराम।